नमस्कार मंडळी. महाकालच्या उज्जैन नगरीत आपण पोहोचलो आणि उज्जैन कॉरिडॉर आपण लास्ट व्लॉगमध्ये पाहिला. या व्लॉगमध्ये आपण महाकालचं दर्शन घेऊन आजूबाजूला असलेली बरीच महादेवाची मंदिरं आणि इतर देवांची मंदिरं पाहू. त्यानंतर 5 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर पाहण्यासाठी काही फेमस ठिकाणं आहेत ते देखील बघू. आणि अशी बरीच माहिती तुम्हाला या व्लॉगमधून मिळेल, तर नक्कीच व्लॉग शेवटपर्यंत पहा. सकाळी 7च्या आसपास मंदिरात जाण्यासाठी निघालो. रात्रीच्या वेळेचा परिसर तुम्ही पाहिला. हा कॉरिडॉर सकाळी काही असा दिसत होता. फुलं आणि प्रसाद घेऊन लाईनमध्ये उभं राहिलो. इथे पास धारकांसाठी वेगळी अशी लाईन आहे. आम्ही लाईनमधून पुढे सरकत होतो. जितका परिसर मंदिराच्या बाहेरच्या बाजूस आहे तितकाच भव्य असा परिसर मंदिराच्या आवारात देखील आहे. भल्या मोठ्या लाईनमध्ये होतो आम्ही, पण ना धक्काबुक्की ना काही त्रास. नमस्कार मंडळी, मी अंकिता जो आणि स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या या ब्लॉगमध्ये. ब्लॉगची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. तुम्ही पहिला आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला, मंदिरात दर्शन घेऊन सुद्धा आलो. एक्झॅक्टली आतमध्ये शूटिंगची परमिशन नाही आहे म्हणून आतलं काही नाही दाखवलं, पण मंदिराच्या परिसरात जेवढी काही मंदिरं आहेत तुम्हाला आता ब्लॉगमधून पुढे दाखवायला. खूप अति प्राचीन अशी मंदिरं इकडे आहेत, त्यामुळे आम्ही मॅक्सिमम टेम्पल्स व्हिजिट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो स्टे कनेक्ट विथ अस. महाकालचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. बाजूलाच ओंकारेश्वराचं मंदिर होतं. बरीच गर्दी इथे पण होती. पुरातन नंदी आणि ओंकारेश्वराचं दर्शन 5 मिनिटात झालं. इथे अगदी आजूबाजूलाच महादेवाच्या अनेक अवतारांची मंदिरं होती. हे होतं बृहस्पतेश्वर महादेव मंदिर. महादेवाच्या प्रत्येक रूपाच्या नावात शेवटी श्वर हा आहेच. हे होतं स्वप्नेश्वर महादेव मंदिर. स्वप्नदोष किंवा वाईट स्वप्न आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाचं निवारण या मंदिरात होतं. पुढे पाहिलं ते विठ्ठल रखुमाईचं सुंदर मंदिर. नंतर दर्शन घेतलं ते मारुतीरायाचं. वेगळीच अशी मारुतीची मूर्ती या मंदिरात पाहिली. नंतर रिद्धी सिद्धी गणपती आणि नवग्रहाचं मंदिर पाहिलं. दर्शन घेऊन पुढे निघालो. लगेचच पुढे अनादिकल्पेश्वर, नीलकंठेश्वर आणि केदारेश्वराचं दर्शन घेतलं आणि आरतीच्या आवाजाच्या दिशेने पुढे सरकावलो. बरीच मंदिरं आम्ही काही वेळातच पूर्ण केली. एखादं मंदिर राहिलं असेल तर मला नक्कीच कमेंटमधून कळवा. A few moments later. 3 चाय, 2 फुल, 1 मलाई. हॅलो. 3 hours later. आज की हमारी सवारी रेडी है. आमचे रिक्षावाले दादा सुद्धा आलेत आणि एवढ्याशा रिक्षात आता आम्ही 6 जण ॲडजस्ट करून जाणार आहोत. रिक्षातून आम्ही ट्रॅव्हल करण्यासाठी निघालो आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला कालभैरवला तर ॲटलीस्ट 2 ते 3 तास तरी नक्कीच लागतात. रामघाटाची शिप्रा आरती आणि हरसिद्धी मातेची आरती हे एकाच वेळेला असते, त्याच्यामुळे टायमिंगमध्ये आमची थोडीशी गडबड होणार आहे. पण ट्राय करू ॲटलीस्ट एक आरती तरी करायला, कारण आमची भस्म आरती सुद्धा राहिलेली आहे, कारण आम्हाला बुकिंग्स नाही मिळाली त्याच्यामुळे. सो एक आरती तर आम्ही मेजरली करणारच आहोत. अगदी सुरुवातीलाच आम्ही आलो सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये. मंदिरापासून 15 मिनिटाच्या अंतरावर होतं ते सांदीपनी ऋषींचा आश्रम. सुरुवातीला शूज काढून आश्रमाच्या परिसरात प्रवेश केला. हे होतं कृष्ण सुदामा आणि बलराम यांचं विद्यास्थान. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात या तिघांनी 64 कला प्राप्त केल्या होत्या. ज्या 64 कला त्यांनी आत्मसात केल्या त्याबद्दल संपूर्ण माहिती इथे वेगवेगळ्या चित्राच्या स्वरूपात मांडली गेली आहे. संपूर्ण परिसर गाईच्या शेणाने आणि चाऱ्याने सुशोभित केला गेला आहे. शांत आणि स्वच्छ असं इथलं वातावरण होतं. त्यानंतर पोहोचलो
मंगळदेवाच्या मंदिरामध्ये. भारतातील हे दुसरं मंगळदेवाचं मंदिर जे उज्जैनमध्ये आहे. पहिलं मंदिर महाराष्ट्रामधील अमळनेर इथे आहे. भव्य आणि रेखीव असं मंदिर होतं. या मंदिराच्या पहिल्या माळ्यावर मंगळदेवाचं आणि पृथ्वीमातेचं मंदिर होतं. बरीच गर्दी होती. इथे सुद्धा अर्धा ते पाऊण तास रांगेत उभ्या राहिल्यानंतर आमचं दर्शन झालं. पहिल्यांदाच मी मंगळदेवाचं मंदिर आणि मूर्ती पाहिली होती. पुढच्या 5 मिनिटात आम्ही पोहोचलो कालभैरवाच्या मंदिराजवळ. पक्क रस्त्याचं बांधकाम झालं नाहीये इथे, त्यामुळे पायाला अगदी खडी टोचत होती. मंगलनाथचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही कालभैरवाच्या इथे आलो आहोत आणि चप्पल आम्ही रिक्षामध्येच काढले. त्याच्यामुळे जी पायाला खडी होती इथे ती एवढी टोचत होती की मला चालायला सुद्धा होत नव्हतं. आमच्या रिक्षावाल्याने सांगितले की तुम्हाला ॲटलिस्ट 2 ते 3 तास तर नक्कीच लागतील इथे, कारण की भरपूर जास्त गर्दी आहे म्हणून. होपफुली आम्हाला रामघाटची शिप्रा आरती तरी मिळणार आहे. लची किती वेळ जातोय? त्यांचं असं म्हणणं आहे की जेवढा वेळ तुम्हाला महाकालचं दर्शन घेण्यासाठी लागलं त्याच्यापेक्षा जास्त वेळ इथे लागू शकतो, कारण मंदिराच्या बाहेरपासूनच लिटरली लाईन लागलेली आहे. ऑलमोस्ट पार्किंगपासून लाईनला सुरुवात झाली. हा मंदिराचा दरवाजा आणि याच्या पलीकडे आहे ते कालभैरवाचं मंदिर. तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये की किती गर्दी आहे ते. प्रचंड मोठी अशी दीपमाळ होती. शेवटी 1 तासभर रांगेत थांबून कालभैरवाचं आम्हाला दर्शन झालं. खूप सुंदर आणि स्वयंभू कालभैरवाची मूर्ती अगदी रेखीव होती. फायनली कालभैरवचं दर्शन घेऊन बाहेर आलोय. भयंकर अशी गर्दी होती. भैरव बाबाच्या दर्शनाला भयंकर गर्दी होती. मूर्ती तर एकदम सुंदर आहे. म्हणजे आय मस्ट से की कालभैरवला व्हिजिट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि नक्की इकडे या आणि व्हिजिट करा. आम्हाला खरंच खूप छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही आलो गडकालिका मातेच्या मंदिरामध्ये. अगदी रस्त्याला लागूनच मंदिर होतं. गडकालिका मातेचं मंदिर हे एक शक्तिपीठ आहे. इथे गेल्यावर खरंच तुम्हाला वेगळे असे वाईब्स येतील. देवीची मूर्ती अत्यंत हसरी होती. त्यानंतर आम्ही आलो रामघाटवर शिप्रा आरती अनुभवण्यासाठी. प्रत्येकाने 10 रुपये देऊन दिव्याची टोकरी घेतली. सात वाजल्यापासून संपूर्ण रामघाटवर आरती असते. आमच्या सर्वांसाठी हा अनुभव खूपच नवीन होता. या संपूर्ण दिवसभरात आम्ही भरपूर महादेवाचे अवतार पाहिले आणि बरीच मंदिरं देखील व्हिजिट केली. आय होप आम्ही जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय या माहितीच्या आधारे तुम्ही देखील ही सर्व धार्मिक स्थळं पाहू शकाल. कुठे कसं जायचं, राहायचं आणि कुठे जेवायचं याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. सर्वांनी दिवे लावले आणि पाण्यात सोडले. रामघाटवर होणारी ही आरती कोणी कधीच चुकवू नये. खूपच सुंदर असं वातावरण आहे इथलं. प्रचंड अशी गर्दी संपूर्ण घाटावर होती. भरपूर मंदिरं सुद्धा आहेत इथे. प्रत्येक थोड्या अंतरावर, प्रत्येक थोड्या वेळाने 1 तासभर इथे आरती तुम्ही अनुभवू शकता. संपूर्ण 1.5 दिवसात आम्ही बरीच ठिकाणं पाहिली होती. 2 hours later. कौस्तुभ मगाशी ना पाण्याची बॉटल घेण्यासाठी आला होता आणि त्याने एक रुद्राक्ष हॉटेल फाइंड आउट केलं. एक्सपेरिमेंट म्हटलं ठीक आहे करूया आपण, बघूया चांगलं टेस्ट आहे कशी काय.
मंदिराच्या गेटच्या एक्झॅक्टली समोर आम्हाला हे हॉटेल मिळालं आणि खरंच त्याची टेस्ट खूप चांगली होती. तुम्ही बघितलंच ब्लॉगमध्ये की आम्ही काय काय जेवायला मागवलं आणि त्याच्यानंतर 2 आम्ही फायनली हे पण मागवले, काय राईस मागवले, कुठले मागवले, पुलाव मागवले आणि ते पण खूप छान होते. स्पायसी नको, हे नको, ते नको असे सगळे नखरे करत करत त्याने मला खरंच छान आणि टेस्टी जेवणसुद्धा दिलं. मस्ट रिकमेंडेड आहे हे रेस्टॉरंट, तुम्ही इथे येऊन खाऊ शकता. आणि सकाळी आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये गेलेलो ना त्या रेस्टॉरंटचं नाव होतं शिवसागर. हे शिवसागरने सकाळचं ब्रेकफास्ट केलेलं, तिथला पण ब्रेकफास्ट खूप छान आणि खूप टेस्टी होता. त्यांनी पण जसं पाहिजे तसंच आम्हाला बनवून दिलेलं, जेवणाचा काहीही त्रास झाला नाही. इवन इथे सुद्धा जेवण खरंच खूप चांगलं होतं. जेवतो पटापट आणि भेटतो परत तुम्हाला पुढच्या जर्नीमध्ये. The next day. रात्री 3:30 वाजता उज्जैन स्टेशनवर आलो. मध्य प्रदेशमधील उज्जैन हे ठिकाण खूप सकारात्मकतेने भरलेलं आहे. प्रत्येक ठिकाणचे पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. फायनली आपली 2 दिवसाची जर्नी उज्जैनची इथेच संपलेली आहे. जाताना पण हीच ट्रेन होती, येताना सुद्धा हीच ट्रेन आहे आणि होपफुली आता या ट्रेनचा AC खूप चांगला आहे. तुम्ही बघितलं असेल लास्ट ब्लॉगमध्ये, तर आमच्या त्या ट्रेनचा AC एवढा खराब होता की तो लिटरली चालत नव्हता, फुल गरमी होत होती. पण आत्ताच्या टाईमला ती कंडिशन नाही आहे. सो ही संपूर्ण 2 दिवसाची जर्नी जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्कीच कमेंट करून कळवा. आत्तापर्यंत हायवे लव्हला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राईबसुद्धा करा. आमचे नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट राहा. सो दिस इज अतरंगी अंकिता विथ केजो विथ शुभम विथ जुई. शुभम कुठे गेला भाई? विथ शुभम विथ जुई विथ राहुल अँड अमृता. सायनिंग ऑफ फ्रॉम हायवे लव्हर्स. ओके बाय.